याचे काही पदरी पाहिजे ते संचित आता येथे सत्ता करावया गुन्हा ऐसा भरणा बरी जो जे चारी ते लाभे पाहिजे ते संचित आता येथे सत्ता करावया तुका मने देवी देव फळे भाव आपुला पाहिजे ते संचित आता येथे सत्ता करावया युंतो प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरः स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया तटे विमरत्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो जन्मभूमी जिते जन्मलो मी नमो कर्मभूमी जिते वाढिलो मी नमो अलंकापुर नगरी जिते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून पुढे कामी विठाला देईल ते उणे नाही याचे काही पदरी पाहिजे ते संचित आता येथे सत्ता करावया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सरळ सरळ आपल्यासारख्या निज तत्वात नव्हे तर आपल्यासारख्या सकळ जीवांना एक आपलं अनुभवजन्य त्याचं वक्तव्य नव्हे तर त्या भगवंताचं फळ देण्याचं स्वरूप कसं आहे याचा आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या प्रित्यर्थ शब्दांची सांगड घालून विशेषत्वानं या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित करण्याचा प्रयत्न करतात विठ्ठल।
प्रस्तुत अभंगाचा जर सरळ सरळ विचार करायचा जर ठरला तर आपल्या समोर पहिल्या चरणाच्या माध्यमातून सरळ, अगदी सरळ, देईल ते उणे नाही याचे पदरी काही, म्हणजे त्याच्याकडं आपल्याला जे जे पाहिजे, थोडा इको कमी, जे जे पाहिजे ते सगळं त्याच्याकडे उपलब्ध आहे. आपल्याला जे सुख पाहिजे, जे समाधान पाहिजे ते सगळं त्याच्याकडं आहे. देईल ते उणे नाही, ऊन म्हणावं असं त्याच्याकडे काहीच नाही. भगवंताकडं ऊन म्हणावं असं काहीच नाही, म्हणजे कोणत्याच गोष्टीचा अभाव त्याच्याकडं नाही. देईल ते उणे नाही याचे पदरी काही, परंतु ते जर आपल्याला घ्यायचं असेल नवे नवे तर त्याच्याकडून आपल्याला अशी अपेक्षा असेल की भगवंतानं आपल्याला सुख प्रदान करावं, नवे नवे तर भगवंतानं आपल्याला समाधान द्यावं. तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, तुकोबाराय दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून सांगतात, पाहिजे ते संचित आता येथे सत्ता करावया. त्या भगवंताच्या ठिकाणी आपल्याला सत्ता करायची असेल तर आपल्याकडं संचित पाहिजे. तिसऱ्या चरणाच्या माध्यमातून एक गोड दृष्टांत देता, गुणायसा भरणा बरी, म्हणजे काय, आपण ज्या पद्धतीने गुरांना चारा खाऊ घातला तरच ते दूध देतात. बिना चाऱ्याचे दूध देणारे आतापर्यंत जनावर तुम्हाला कुठं आढळले का? नाही ना. त्या पद्धतीने तुकोबारायनं साधं सोपं आपल्या जीवनातलं आपल्याला माहिती असणारं हे उदाहरण सांगितलं. त्या पद्धतीने भगवंताचं आहे, देसी तेव्हा घेसी ऐसा अससी उदार. त्या भगवान परमात्म्याकडून जर आपल्याला पाहिजे असेल मग परत पाहिजे ते संचित आता येते सत्ता करावया. शेवटच्या चरणाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवी देव फळे भाव आपुला. आता इथं देवी आणि देव असे दोन शब्द वापरले. याचं विशदीकरण वेळ मिळाला तर आपण करणारच आहे, पण आता धावतं सांगून जातो. तुकोबारायने देवी आणि देव एकत्र शब्द वापरले, देवी आणि देव नाही वापरलं. तुका म्हणे देवी देव फळे भाव आपुला. आपल्याकडं संचितही आहे, आपण देवावरती सत्ताही करणार आहोत, देव आपल्याला समाधान प्रदान करणार आहे, देव आपल्याला सुख देणार आहे. परंतु आपला भाव जर शुद्ध नसेल तर भगवान परमात्मा आपल्याला त्या पद्धतीनं फळ देऊ शकत नाही. फळे भाव आपुला म्हणजे ज्या पद्धतीने आपला भाव आहे त्या पद्धतीने आपल्याला फळ प्राप्त होत असतं. विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. सहज कुणाच्याही लक्षात येईल. आपल्याला विस्तृत अर्थ बघायचाच आहे. तत्पूर्वी आपल्याला अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. त्या न्यायानं दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे 20, 25, 26, 27 काय वर्ष झाले असतील त्या वर्षाच्या प्रमाणे या ठिकाणी भगवतीचा हा जन्मोत्सव, प्रगट दिन, वर्धापन दिन हा साजरा होत असतो. तर गेल्या मागच्या वर्षापासून या ठिकाणी कीर्तन परंपरा, वारकऱ्यांची एकनिष्ठ परंपरा या ठिकाणी चालू केली. त्या एकनिष्ठ परंपरेत आपण सर्व अवगाहन करीत आहात. ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला, श्री बाळासाहेब मसू मेदने खेडे हिंगलाजनगर यांनी आमच्या दाजींच्या मार्फत संपर्क केला की महाराज रक्षाबंधन आलंय, नारळी पौर्णिमा आली आहे, येत्या रक्षाबंधनला नारळी पौर्णिमेला आपला उत्सव तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच भव्यतेनं, तेवढ्याच दिव्यतेनं पार पडणार आहे. या दिवशी बाबांची तर दोनदा भेट झाली, कालही झाली, आजही झाली. आणि पदाधिकारी वर्षभर आपल्याला आठवणच देत असतात. पदाधिकारी लय भारी महाराज, काही म्हणा. आल्यानंतर पहिलं त्यांना भेटायला जावं लागतं, नाही भेटलो तर ते मागं भेटायला येतात. दादांचं त्यांना मी आत्ताच म्हटलं 2 महिन्यापासून आपली भेट नाही. म्हटलं दादा असं कसं काय, त्यांचे नातू आपल्याकडे शिकायला आहे, वर्षभर इथं क्लास चालतो, ते क्लासमध्ये येतात. तर सर्वांना सर्व पद्धतीच्या द्याव्या तेवढ्या शुभेच्छा. ज्यांनी अन्नदान केलं खऱ्या अर्थानं पाहिलं एक शीत दिदली अन्न होती कोटी कुळाचे उद्धारण. या न्यायाप्रमाणे खऱ्या अर्थानं पाहिलं तर अन्नदान करणं हे सुद्धा नशिबात लागत असतं. आपण म्हणतो एखादा गावात एखादा माणूस असतो बघा, तो खूप पाणी वाटप करतो महाराज. पाणी वाटायला त्याच्याकडे असावं लागतं,
बरोबर आहे की नाही? एखादा म्हणतो खूप पुण्यवान माणूस आहे, लय पुण्याचं काम करतो, अन्नदान करतो, नवे नवे तर उदक दान करतो, सोन्याचं दान करतो कोणत्याही मंदिराला. महाराज त्याला सुद्धा संचित पाहिजे. संचिताशिवाय हे फळ भेटत नाही. बघा ना, वर्ष वर्ष इथं आपल्याला येरा झारा घालावे लागतात, तेव्हा आपल्याला हे कुठं नारळ भेटतं. आत्ताच गुरुजी बोलले म्हणजे महाराज एक काळ असा होता की प्रगट दिन करायचा तर याच्याबद्दल आम्हालाच आधी काही नव्हतं. आम्हीच कसा करायचा आमच्यावरती शंका होती. पण भगवतीनं आमचं असं केलंय की त्या भगवतीच्या माध्यमातून आज गावातला प्रत्येक जण प्रगट दिन करण्याच्या इच्छुक आहे, इच्छेच आहे. त्यामुळं सर्वांना सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. अन्नदात्याला आणि अन्नदात्याला सर्वांना सर्व पद्धतीचे आशीर्वाद त्या भगवती चरणी आपण मागू. गावाला, घरांना, सर्वांना शुभ असे आशीर्वाद भगवतीच्या माध्यमातून आज आपल्याला प्राप्त होणार आहे. याचा असं आहे महाराज, जो हाजीर तो वजीर, जो हाजीर तो वजीर. आज विशेष कृपा भगवतीची आपल्याला असणार आहे. आज आपल्याला डायरेक्ट दर्शन आहे महाराज चरणाचं, बरोबर आहे की नाही? त्यामुळं अवश्य सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्या आणि या भगवतीच्या दर्शनाला येत चला. महाराज जागृत स्थान आहे. मी मागच्या वर्षीही सांगितलं होतं, मला माहिती नाही कोणाला कोणाला आठवतं कोणाला आठवत नाही. मी माझ्या कीर्तनाला उभं राहण्याच्या आधीचा एक नियम सांगितला होता. ज्याला माहिती नसेल, जे होते मागच्या वर्षी त्यांना विचारा. मी आता काही ते सांगत नाही, कारण असे आपलाही एक नियम आहे, दरवर्षी एकाच गावात एकाच विषयावरती एकाच कार्यकर्त्याचा खर्च होऊ. असं एवढा परिहार खूप झाला. सर्वांना सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. आजच्या या संकीर्तन सेवेसाठी लाभलेले गुणीजन आदरणीय श्री हरिभक्तीपरायण स्वर गंधर्व कार्तिकजी महाराज शिंदे सांगवीकर, खूप दुरून आले महाराज. आवाज तर तुम्ही ऐकलाय. चाल चालू होती तेव्हा असं वाटत होतं ही चाल कधी संपूच नाही, त्यांचं गाणंच कधी बंद होऊ नये. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण त्यांच्या सोबतीला उभे असलेले आमच्यापेक्षा खूप मोठे आमच्या गुरूंचे गुरुबंधू आहे असं म्हणायलाही काय हरकत नाही, बरोबर आहे की नाही? पंडितजी महाराज सोनवणे वडगाव बख्तरपूरकर, ते आपल्यासाठी या ठिकाणी उभे राहिले. चाल चालू असताना त्यांना असं, लोकांना असं वाटत होतं महाराज की चाल बंदच होऊ नये, हा कधी बोलायला सुरुवात करू नये, असं नाही ना काही. का त्यांनाही सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मृदंगाची गोड साथ करताय महाराज प्रतीकजी महाराज शिंदे. आम्ही गुरुबंधू बरं का, कार्तिक महाराज, प्रतीक महाराज आणि मी. आम्ही एकाच ठिकाणी वाढलो, एकाच ठिकाणी एकाच संस्थेत शिकलो, सगळे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. अतिशय गोड आळंदीला त्यांचं शिक्षण चालू आहे. पण योगायोगानं नागपंचमीचा काळ आहे, त्यांचा सप्ताह चालू आहे. पण आपला कार्यक्रम दुपारचा असल्यामुळे ते आपल्याला लाभले आणि ज्यांचा माध्यमातून आपल्याला आवाज पोहोचतोय अशा आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आदिनाथजी महाराज नागरे, तेही गोड उत्तम गायनाचार्य. पण त्यांनी काय केलं, आता ते सोडून दिलं ना, आता साऊंड केला. कारण ते म्हटले आपला आवाज लई जणांनी ऐकला, पण आपल्या माध्यमातून लोकांचाही आवाज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या दृष्टीनं त्यांचं कार्य आहे. त्यांनाही देवा तेवढा धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो ना आपल्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल या प्रस्तुत अभंगाचा जर आपल्याला विशेषत्वाने जर विचार करायचा ठरला तर बघा ना, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराने आपल्या समोर सरळ सरळ परिभाषा मांडली की देईल ते उणे नाही याचे पदरी काही. तो भगवान परमात्मा आपल्याला सर्व सुख समाधान प्रदान करण्यासाठी तयार आहे, परंतु ते समाधान सुख प्राप्त जर आपल्याला करायचं असेल, त्या माध्यमातून जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याकडं पाहिजे ते संचित. आता आपल्याकडं संचित पाहिजे, आपल्याकडे पुण्य पाहिजे, आपलं कर्म चांगलं पाहिजे तर आपल्याकडे पुण्याचं संचित होणार आहे. वास्तविक जर पाहिलं तर कर्म वाईट आहे महाराज, कर्म वाईट आहे असंही नाही, कर्म वाईट आहे. नाही कळालं? कर्म वाईट आहे. शास्त्राच्या दृष्टीने विचार केला, कर्म ज्या त्या पद्धतीचं असतं, चांगलं करा वाईट करा. पण आपल्या दृष्टीने जर विचार केला तर कर्म वाईट आहे. खूप कर्माचं काम खूप अवघड आहे महाराज. कर्मे श्रीराम वनवासा गेला. मला एक सांगा, प्रभू रामचंद्राला वनवास चुकला का हो? चुकला का? कर्मे दशरथ पुत्र वियोगे मेला.
राजा दशरथाला किती मुलं होते हो? किती होते? हे बघा, तुम्हाला आपला नियम चांगला माहिती. मी काही प्रश्न विचारल्यानंतर जर तुम्ही उत्तर दिले नाही तर मी तोपर्यंत गप्प राहील जोपर्यंत मला खालून उत्तर येत नाही. कारण बाबा काही लय लांबचा नाही. बाबा अनोळखी अशातलाही काही भाग. बाबा एवढ्यापेक्षा लहान आहे ना, बरोबर आहे की नाही? मग मलाही म्हणजे माझं काही चुकत असलं तर मलाही कळत जाईल. त्याच्यामुळे खालून तुम्ही काय करत जा, मला सांगत जा. प्रत्युत्तर दिलं की बोलणाऱ्याला आनंद वाटत असतो. ऐका, राजा दशरथाला किती मुलं होते? 4 मुलं होती. तरी तो पुत्र वियोगाने मेला. काय? कर्मलेखा सिद्धांत. कर्म अवघड आहे महाराज. आता कथाभाग खूप मोठा आहे. जवळपास आपल्या भारतामध्ये रामायणावरती 117-116 टीका आहे. किती टीका आहे? तर त्याच्यात अनेक पद्धतीचे अनेक कथाभाग आले. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्यानं रामायणावरती टीका करण्याचा प्रयत्न केलाय. एका ठिकाणी असं वर्णन आलंय की प्रभू रामचंद्रांच्या त्या रामायणामध्ये सगळ्यात भाग्यवान कोण हो? भगवंत ज्याच्या पोटी जन्माला आले तो म्हणजे राजा दशरथ भाग्यवान आहे की जटायू. रामायणामध्ये भाग्य कोणाचं आहे? जटायूच. का? कर्मलेखा सिद्धांत. काय झालं? राजा दशरथ अजराजाचे पुत्र, अयोध्येचा राजा अज. याचे चिरंजीव कोण? राजा दशरथ. आई इंदुमती. या आता ही कुठली होती ते सांगून देतो माहितीसाठी. अमरावती जिल्ह्यातलं कौंडण्यपूर, त्या कौंडण्यपूरची राजा दशरथाची आई. नल दमयंती माहिती आहे ना? ही दमयंती कुठली माहिती का? त्या कौंडण्यपूरची. बरं जाऊ द्या, जवळचं सांगतो. कृष्ण रुक्मिणी. रुक्मिणी पण कुठली? कौंडण्यपूरची. हे फक्त माहिती करता सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं ना आपला नियम एकाच गावात एकाच. हा, ते आता तुम्ही माहिती करून घेत चला. ऐका, तर राजा दशरथ कुवारे होते, तारुण्य. आणि राजा दशरथाचं सामर्थ्य एवढं होतं महाराज की राजा दशरथ स्वर्गातील इंद्राचे मित्र होते. एक दिवस काय घडलं? राजा दशरथाने विचार केला का आपण स्वर्गात जरा देवांची भेटगाठ घेऊन येऊ. यंदाचं हवामान खातं कसं आहे, यंदाचं राजकारण खातं कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचारांती राजा दशरथानं काय केलं? स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान केलं. स्वर्गामध्ये पोहोचले. इंद्राची भेट झाली. इंद्राची भेट झाली तिथं आता सगळेच देव होते. इंद्र, चंद्र, गजेंद्र, जितेंद्र, धर्मेंद्र असतील नसतील तेवढे होते. फक्त त्यांनी देवेंद्र नरेंद्र खाली ठेवला होता. त्यांनाही शंका होती, हे जर वरती आले तर नको अतिक्रमण करायला. बरोबर आहे का? ऐका, तर मग आता सगळ्या देवतांची भेट झाली. पण त्या देवतांमध्ये त्यांना एक देवता त्या दशरथाला अशी दिसली की तिच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधलेली होती. राजा दशरथाला एक देवता अशी दिसली की तिच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधलेली होती. राजा दशरथाने इंद्राला विचारलं, इंद्रदेव, हे सगळं माझ्या लक्षात आलं. सगळे देव मला ओळखायला लागले. सगळ्या देवांना मी ओळखतो, पण या एका देवतेच्या डोळ्यावरती तुम्ही काळी पट्टी बांधली. काय भानगड आहे? वेगळा चेहरा दिसतोय ना महाराज, का बांधली? इंद्रानं उत्तर दिलं, राजा दशरथ, ती देवता काय साधी सोपी नाही. ती देवता म्हणजे शनिदेव आहे. शनिदेव कोण आहे? या शनिदेवाची जर वक्र दृष्टी जर कुणावर पडली, वक्र सांगतोय चांगली नाही, वक्र दृष्टी जर कुणावर पडली तर त्याला दुःख भोगावं लागतं. आणि सहसा पाहिलं तर शनिदेव 99% तापलेलंच गिरायक आहे ना महाराज. राजा दशरथ कुवारे होते, तारुण्याचं वय होतं. तारुण्यात माणसं ऐकतात का कोणाचं? राजा दशरथ म्हटले, अरे असं कुठं असतं का इंद्रा? अरे तू देवेंद्र आहे, सर्व देवांचा इंद्र आहे तू, स्वर्ग तुझ्या हातात आहे आणि ही स्वर्गातली देवता आहे महाराज. आणि तू माझा मित्र असताना मला भीती आहे का? बरोबर आहे की नाही? मला भीती आहे का? काय होत नाही म्हटले. दशरथानं काय केलं? शनिदेवाच्या पुढे उभे राहिले. शनिदेवाच्या पुढे उभे राहिले, ती पट्टी बाजूला केली. जशी पट्टी बाजूला केली तसे दशरथ मूर्छित पडले आणि स्वर्गातून पतन झाले. स्वर्गातून पतन झाले. खाली येत असताना या जटायू नावाच्या पक्षानं पाहिलं, अरे हा नक्कीच अजराजाचा पुत्र दिसतोय. कारण की स्वर्गात जाऊन रिटर्न येणं सोपं नाही. तुम्हाला जर कोणाला जर अनुभव घ्यायचा असेल तर उद्या मला जायचंय बरं.
पण फक्त जायचं तिकीट आहे आपल्याकडे, यायचं नाही. कारण आपण काय हाफ तिकीट पंढरपूर असं काय आपल्यातला भाग नाही. बरोबर आहे की नाही? कोणाला यायचं असेल तर नाव नोंदणी आपण मध्ये ठेवलेली. आपली गाठ घ्या, आपण त्यांना उद्या घेऊन जाऊ. फक्त घेऊन जाण्याचा विचार आहे, परत आणण्याचा नाही. मी डबल सीट गाडी चालवत. हा ऐक, इकडं लक्ष द्या. तर मग पतन होत असताना या जटायू नावाच्या पक्षानं पाहिलं आणि विचार केला, नक्कीच हा राजा अजराजाचा पुत्र आहे. त्याने आपले पंख विस्तारण केले, झेप घेतली. त्या पंखांमध्ये राजा दशरथाला घेतलं आणि अजराजाच्या स्वाधीन केलं. अजराजाच्या स्वाधीन केल्यानंतर राजा दशरथ शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर राजा दशरथानं पहिला प्रश्न केला, मी स्वर्गातून पतन होत होतो, खाली पडलो असतो, मेलो असतो, मला वाचवलं कुणी? मला वाचवलं कुणी? माझ्या जीवाला जीवदान कुणी दिलं? असं म्हटल्यानंतर अजराजानं सांगितलं की या जटायू नावाच्या पक्षानं तुला वाचवलं. अजराजा चकित, आपलं दशरथ राजा चकित झाला. दशरथ राजा म्हटला, माझा आणि तुझा काही संबंध नसताना तू मला जीवदान दिलंय. माझा आणि तुझा काही संबंध नसताना तू माझा जीव वाचवलाय. आजपासून या सृष्टीमध्ये नवे तर आजपासून या पृथ्वी तलावर माझा एकमेव जीवाच्या जवळचा जर कुणी असेल तर तू ये. मी दुसरा आता कुणालाही जवळ धरत नाही. इंद्रानं सुद्धा मला वाचवलं नाही, पण राजा जटायूनं मला वाचवलं. राजा याच्यावरती चकित झाला. राजा म्हटला, मी या नगरीचा राजा आहे, बोल जटायू काय पाहिजे तुला? काय पाहिजे ते माग. जटायू म्हटला, आता माझ्याकडं मागण्याजोगं काहीच नाही ना राजा. मी मनुष्य असतो तर राज्य काहीतरी मागितलं असतं. राजा म्हटलं, तुला काय पाहिजे ते माग, मी तुला ते द्यायला तयार आहे. अयोध्या काही छोटी होती का महाराज? आता सारखी 10-20 किलोमीटरची तेव्हाची अयोध्या आहे ती. आता सांगत बसत नाही, पुराणात सगळं वर्णन आहे. ज्याला पाहिजे असेल त्याने त्याच्या पद्धतीने आता अभ्यास करून घेत चला. ऐका, इकडं लक्ष द्या. तुला काय पाहिजे ते माग. जटायू म्हटला, कर्मलेखा सिद्धांत असा आहे, मी पक्षी होऊन येते. मी आता सध्या पक्षाच्या जन्मात आहे. पक्षाच्या नाही, पक्षाच्या पंछी कळतं ना? हा, नाही तर आता पक्षाचं सध्या लईच अवघड चाललंय. पण मी आता सध्या कशात आहे? पक्षी योनीत आहे. कर्मलेखा सिद्धांत असा आहे की मला मुलगा नाही, पण माझी अशी इच्छा होती की मलाही एखादा मुलगा पाहिजे होता. शेवटच्या वेळेस नवे तर माझ्या अंतकाळी तो माझ्या जवळ असावा. मी त्याच्या मांडीवरती डोकं ठेवावं, प्राणोत्क्रमण करावं, माझी अंत्येष्टी त्याच्या हातून व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे. याच्या व्यतिरिक्त माझी काहीच इच्छा नाही. राजा दशरथ म्हटला, एवढंच ना? एवढंच पूर्ण केली म्हटली. तो जटायू म्हणे, कशी काय पूर्ण केली? राजा दशरथ म्हटला, उद्या माझं लग्न होणार आहे. भविष्यात जेव्हा केव्हा माझं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर मला जो पहिला मुलगा प्राप्त होईल, तो पहिला मुलगा मी तुला दत्तक म्हणून देईन. पुढं हा संवाद त्यांचा संपला. जटायू आपल्या मार्गाला, राजा दशरथ आपल्या मार्गाला. हा संवाद संपल्यानंतर पुढं भानुमंत राजाची मुलगी कौशल्यशी प्रभू रामचंद्रांचे पिता म्हणजे दशरथाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना पुत्र संतती कशी झाली, आता हा कथा भाग मी याच्यात ऍड करत नाही. तो सांगित बसल्यावर आपलं रामायण होईल. आपल्याला महाभारताकडे जायचंय ना अजून, बरोबर आहे की नाही? ऐका, इकडे लक्ष द्या. राजा दशरथाचं लग्न झालं. कौशल्याच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. छोटेसे रामप्रभू माता कौशल्याच्या कुशीत खेळताय आणि जटायू नावाच्या पक्षाला ही बातमी जेव्हा कळाली, जटायू नावाचा पक्षी लगेच प्रभू रामचंद्रांना नेण्यासाठी आला. महाराज कौशल्याच्या समोर उभं राहिला. प्रभू रामचंद्रांना घेतलं, उड्डाण केलं आणि आपापल्या दिशेनं आपल्या स्थळी जाऊ लागला. प्रभू रामचंद्र छोटेसे जन्माला आलेले नुकतेच, त्या प्रभू रामचंद्राला जटायू नावाच्या पक्षानं उचललं आणि आपल्या पद्धतीने निघाल्यानंतर त्याला रस्त्यात त्या जटायूची भेट झाली नारदाशी. नारद म्हटला, का रे मुलगा कोणाचा आहे? जटायू म्हटला, मुलगा माझा आहे.
मुलगा माझा आहे. नारद म्हटले मुलगा तुझा आहे, तू पक्षी आहे. नाही नाही, तसा तो राजा दशरथाचा आहे, परंतु दत्तक मी घेतलाय. नवीन तर दत्तक त्यांनी मला दिलाय. तर नारद महाराज कळीचाच नारद आहे. ते म्हटलं तुला मुलाचं काय काम आहे, तुला काम काय त्या मुलाचं. जटायू नावाच्या पक्षानं सांगितलं की मला काम काही नाही म्हणे. शेवटच्या काळी त्याने माझ्या जवळ असावं, त्याच्या मांडीवरती मी डोकं ठेवावं, प्राणोत्क्रमण करावं, माझी अंत्येष्टी त्याच्या माध्यमातून होई एवढीच माझी इच्छा आहे. मग नारायण म्हटला एवढीच इच्छा आहे का, ह्याला आयुष्यभर सांभाळतो. एक काम कर, राजा दशरथाच्या स्वाधीन कर, त्याचं पालन पोषण संगोपन राजा दशरथ करेल. तुझी ठेव म्हणून त्याच्याकडे ठेव, तुझी ठेव म्हणून त्याच्याकडे ठेव. आणि ज्या वेळेस तुझा अंत काढेल हाच मुलगा तुझं काय करील, अंत्येष्टी करील. शेवटी जटायूनं विश्वास ठेवला महाराज. जटायू होता संताची ये पायी हा माझा विश्वास. त्या जटायू नावाच्या पक्षानं विश्वास ठेवला महाराज संतांवर. पक्षानं आता माणसं ठेवती नाही. अवघड आहे महाराज, सांगत नाही मी, ऐका इकडे लक्ष द्या. त्या पक्षानं शेवटी राजा दशरथाच्या स्वाधीन प्रभू रामचंद्रांना केलं. रामचंद्रांना त्या कौशल्याच्या स्वाधीन दशरथाच्या स्वाधीन केल्यानंतर प्रभू रामचंद्र हळूहळू वाढायला लागले, मोठे झाले. दावतं घेतो. मोठे झाल्यानंतर ते राजगादीवर बसण्याच्या वयाचे झाले, कारण त्यांनी गुरुगृही गए, त्यांनी सर्व ज्ञान प्रदान केलं. आता अर्थात भगवंत होता महाराज, तो जाणं गरजेचं नव्हतं, पण शास्त्राचा नियम आहे गुरुशिवाय काही उपयोग नाही जीवनात येऊन. आता अनेक प्रमाण आहे, पण आपल्याला वेळ कमी. 11:45 त्यांनी मला डेडलाईन दिलेली, तेव्हाच सोडायचं, कारण की आपला पुढं महत्वाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो त्या दृष्टीने. मग राजा दशरथाच्या त्या राजगादीवर बसण्याचं प्रभू रामचंद्रांचं वय झालं. सर्व ठिकाणी पत्रिका पोहोचवण्यात आल्या, सर्व गोष्टी एकदम योग्य पद्धतीने झाल्या. आता प्रभू रामचंद्र गादीवरती बसणार. पण कैकेयीला कर्मलेखा सिद्धांत माहिती होता, वरदान माहिती होतं. शास्त्र असं सांगतं, दत्तक पित्याचे उपकार फिटल्याशिवाय याला जन्मदात्या पित्याच्या कृती दर्शनात राजगादीवर बसण्याचा अधिकार नाही, हे शास्त्र सांगतं. शास्त्र सांगतं बरं असं. मग त्या दृष्टीनं काय झालं, विचार केला कैकेयीनं, म्हणून 14 वर्षाचा वनवास मागून घेतला. आपण कैकेयीला वाईट ठरवतो महाराज, हा कर्मलेखा सिद्धांत आहे. हो, अवघड आहे ते. आता खूप त्याच्यात आणि चिकित्सा करण्याच्या खूप गोष्टी, त्याच्यासाठी आपल्याला खूप काळ लागेल. पण ऐका ना, कर्मलेखा सिद्धांत देवाला चुकला नाही, देवाचं जाऊ द्या, देवाच्या बापाला सुद्धा चुकला नाही महाराज, आपल्याला चुकल का. नाम मने कर्म रेखा कदन तुके ब्रह्मादिका, कदन तुके ब्रह्मादिका, कदन तुके ब्रह्मादिका. नाम मने कर्म रेखा कदन तुके ब्रह्मादिका, कदन तुके ब्रह्मादिका, कदन तुके ब्रह्मादिका. नाम म्हणे कर्मरेखा. अहो महाराज, त्यांनाच चुकली नाही ती, आपल्याला चुकल का. मग त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अहो महाराज, ज्याच्याकडे मागायचंय देईल ते उणे नाही. तो भगवान परमात्म्याच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला, तर भगवान परमात्म्याचे सामर्थ्य सांगतो थोडक्यात, ऐका. भगवान परमात्म्याचं सामर्थ्य काय, आपल्या दृष्टीने घ्या, व्यावहारिक दृष्टीनं. आपण म्हणतो आज ज्याच्याकडे सगळ्या कला आहे, सगळ्या कला आहे, तो आज श्रेष्ठ मानला जातो महाराज. महाराज मंडळीचा जर विचार केला, ज्याला गायन येतं, वादन येतं, कीर्तन येतं, व्याख्यान येतं, या बाबतीत जो चौरंगी चिरा आहे त्याला मोठं मानल्या जातात. सांप्रदायिक दृष्ट्या सांगतो मी, व्यावहारिक दृष्ट्याही. ज्याच्याकडे गाडी बंगला, आता तेही सांगत नाही मी, आपल्याला सांसारिक कीर्तन करायचंच नाही. ऐका इकडं लक्ष. त्या दृष्टीने जर पाहिलं तर त्या भगवान परमात्म्याच्या बाबतीत विचार केला तर त्याच्याकडे सगळ्या कला आहे. सकळ गुणा संपन्ना देवा देवाचे लक्षण, एका देवाचे लक्षण.
लक्षण एक देवाचे लक्षण संपन्न एक देवाचे लक्षण एक देवाचे लक्षण एक देवाचे लक्षण. ऐका ना, सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण. त्या भगवान परमात्म्याकडे सगळे गुण आहे. त्या भगवान परमात्म्याकडे सगळ्या कला आहे. सगळ्या कला. तुका म्हणे कला अंगी जयाच्या सकळा. दयाच्या सकळा दयाच्या तुका म्हणे कळा अंगी दयाच्या सकळा अंगी दयाच्या सकळा अंगी दयाच्या तुका म्हणे कळा अंगी दयाच्या सकळा अंगी दयाच्या सकळा अंगी दयाच्या सकळा. ऐका ना, त्या भगवान परमात्म्याकडे सगळे गुण आहे, सगळ्या कला आहे. एवढा असून सुद्धा तो कृपाळू आहे, तो उदार आहे. एवढंच नाही महाराज, एवढं सगळं असून सुद्धा तो भोळा आहे. तो कसा आहे? तुका म्हणे भोळा वा वा. तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा 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 माझा तुका म्हणे भोळा भोळा स्वामी माझा स्वामी माझा तुका म्हणे भोळा भोळा तुका म्हणे भोळा. वा वा. असे प्रमाण देणार असले की जरा बरं वाटतं. नाही तर मग काय होतं, कधी कधी आयशी साध भेटती महाराज. कोरोनाची बरी होती मग असं आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. तो कसा आहे त्याचे लक्षण सांगतो. देण्याचं सामर्थ्य बघा. आपल्याला कला पाहिजे, भगवान परमात्मा देऊ शकतो. आपल्याला गुण पाहिजे, भगवान परमात्मा देऊ शकतो. आपल्याला उदारता पाहिजे, भगवान परमात्मा देऊ शकतो. आपल्याला कृपाळुता पाहिजे, भगवान परमात्मा देऊ शकतो. एवढं सगळं असून सुद्धा, मोजकं सांगितलं मी, एवढं सगळं असून सुद्धा तो कसा आहे? भोळा आहे महाराज. मग असं नाही तुम्ही त्याला वेड्यात काढाल. काम 10 लाखाचं, पेढे 1.25 किलो. नाही कळालं? काम 10 लाखाचं, पेढे किती? हा, असंही नाही. तो सर्व जाणताय महाराज. त्याला सगळं कळतं. तुम्ही सांगा अथवा नका सांगू. न सांगता कळो तुम्हाये अंतर माये अंतर विश्व विश्वंभर विश्व विश्वंभर परी आरती न लगे. अंतर येते अंतर विश्व विश्वंभर विश्व विश्वंभर परी हरती न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, अंतरीची घेतो गोडी. आंतरिक सुखाचा विचार करा ना आपण. तो भगवान परमात्मा सर्व जाणताय महाराज. आणि असे सगळं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. तो आपल्याला देण्यासाठी बसलाय. त्याच्याकडे उन्हा म्हणावा असं काही नाही. तुकोबराया भंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. देईल ते उणे नाही हा. देईल ते उणे नाही देईल ते उणे नाही देईल ते उणे नाही देईल
वा वा पाहिजे ते संताचा पाहिजे ते संताचा पाहिजे ते संताचा देईल ते उणे नाही याचे काही त्याच्याकडे सगळं सामर्थ्य आहे त्याच्याकडे जर सगळं सामर्थ्य आहे मग घेणाऱ्याकडे काहीतरी गुण असले पाहिजे ना बरोबर इकडे देणारा सामर्थ्यवान आहे घेणाऱ्याचे फाटकी जुळे असले उपयोग का येईल का काही त्याच्याकडं येईल का नाही ना महाराज ऐका ना म्हणून घेणारा सुद्धा सामर्थ्यवान पाहिजे घेणाऱ्याचं काहीतरी थोडे 5-10 नियम तरी पक्के पाहिजे महाराज आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास अंगी आधार आवडीचा वा वा आवडीचा अंगी आधार आवडीचा करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास आवडीचा करावा जतन आपुला विश्वास अंगी आला रस आवडीचा ऐका ना अंगात जर आवडीचा रस भरायचा असेल तर त्याला आपल्याला विश्वास पक्का पाहिजे विश्वासी तो करी स्वामीवारी सत्ता विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता विश्वासी तो करी स्वामीवारी सत्ता विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता सकळ भोगिता होया त्याचे सकळ भोगिता होया त्याचे सकळ भोगिता होया त्याचे होया त्याचे विश्वास तो करी देवावरी सत्ता ज्याचा विश्वास आहे तो करी हा विश्वास करी नाही विश्वास तो करी ऐका विश्वास असेल तर दुसरा नियम आहे त्याच्याजवळ भेद नको काय भेदाला संप्रदाय मानतच नाही महाराज भेद नकोच भेदा भेद भ्रम अमंगळ मंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ अमंगळ भेदा भेद भ्रम विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम ऐका ना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ भेद असला तर अमंगळ आहे त्याचा भेद नको त्याला देवाच्या बाबतीत भेद त्याच्या जवळ शिल्लक नको पुढं ज्ञानोबर आहे तर खूप गोड म्हणतात तो त्याच्याकडे द्वैत सुद्धा नको ते द्वैत असेल ना त्याचं बंधन जर त्याच्यावरती असेल तर आपण कितीही भगवंताचं नामस्मरण करा द्वैतात्मक देव मान्यच नाही महाराज द्वैताचे बंधन बाधीचे
केवळ शिल्लक असेल. ते द्वैत जर असलं ना, असे किती कीर्तन ऐकले महाराज तुम्ही, तर कीर्तनाचा उपयोग आपल्याला होणार नाही. तया कैचे कीर्तन घडेल नामी, तया कैचे कीर्तन घडेल नामी, तया कैचे कीर्तन घडेल नामी. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, झाडणी गुरुविन ज्ञान. तया कैचे कीर्तन घडेल नामी, तया कैचे कीर्तन घडेल नामी. द्वैताची झाडणी झाली नाही, गुरु शिवाय ज्ञान आलं. ज्ञानोबराय म्हणतात त्याला कितीही कीर्तन ऐकली तर उपयोग होणार नाही. ते द्वैत गेलं पाहिजे महाराज. ते द्वैत गेलं आणि काय आलं पाहिजे, अद्वैत कुसरी विरळा जाण. आई द्वैत कुसरी विरळा जाण, आई द्वैत कुसरी विरळा जाण. ऐका, एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. आता तरी तुमच्या लक्षात आला असेल, कीर्तनकार मंडळी हरिपाठ झाले हो काय येते. त्यांना भीती असते महाराज, विना घ्यायला लावला. मग योगायोगानं कीर्तनकार लवकर आले ना, आपण जर त्यांना म्हटलं महाराज तुम्ही लवकर आलात, योगायोग आहे, घ्या ना विना, ते म्हणतात नको नको नको. बरोबर ना, नको 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 नको. आपण म्हणा महाराज घ्या ना विना, ते म्हणतात नको नको. महाराज तुमचा हरिपाठ पाठ नाही का, ते म्हणतात मग मी काय बिना हरिपाठाचं कीर्तन करतो. बरोबर आहे की नाही, माझा हरिपाठ पाठ आहे हो, पण माग नाही कळालं. हरिपाठ पाठ आहे पण मग पुढं काय ज्ञानोबरायांना बोलवायचंय का? नाही ना. ऐका इकडं, आपल्याला तिकडं विनोदाच्या दृष्टीने प्रवास करू नका, पण परिस्थिती आजची. ज्ञानोबराय काय सांगतात, हे द्वैत आम्हाला नको, त्याच्यामुळे ते सगळं गेलं पाहिजे. आपला विषय काय चालू आहे पहा, संचित. या संचित शब्दाचा आपण विचार करतोय. आपल्याकडं संचित पाहिजे, पण मागणारा जो आहे त्याच्यातल्या कला सांगितल्या मी तुम्हाला, काय पाहिजे त्याच्याकडं, मग तो मागण्याचा अधिकारी ठरतो. परत मागण्याचा अधिकारी आता ठरलेला आहे तो, पण त्याच्याकडं मला सांगा, दुकानात गेल्यानंतर याचक ठरलेला आहे, वस्तू घेणारा. आपण साखर घेण्यासाठी गेलो, आपल्याला साखर घ्यायची हे ठरलेलं आहे, दुकानदाराला साखर विकायची हे ठरलेलं आहे, पण त्या साखरेच्या बदल्यात काहीतरी लागतं का नाही लागत. ज्याचं घरचं दुकान आहे त्यांना नका सांगू. हा, जे फुकट दुसऱ्याच्या गाडीवर बसून चहा प्यायला जाते तेनीच नका सांगू. हा ऐका, इकडं लक्ष द्या, विनाजाच्या दृष्टीने प्रवास करू नका. ऐका इकडं लक्ष द्या, काहीतरी द्यावं लागेल ना. संचित आपल्याकडे पाहिजे की नाही, पाहिजे की नाही. मग पुण्य पाहिजे महाराज. मग पुण्यासाठी आता काही उपाय आपल्या पुढे. महाराज तुम्ही आम्हाला आता काहीतरी एवढं सांगितलं, देवाने काय काय कलाय, देवाकडं काय काय, देवाकडं सामर्थ्य सांगितलं, भक्ताचं सामर्थ्य सांगितलं. मग आता एक काम करा, पुण्य कसं कमवायचं हे तुम्ही सांगा. पुण्यासाठी सर्वात महत्वाचा, सर्वात सोपा उपाय सांगितला महाराज, पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे. सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, ऐका ना, पुण्य कमावण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय सांगितला, पुण्यवंत व्हावे. कोणाचे घेता, सज्जनाची नावे. पण ज्याचं नाव घेताय तो सज्जन पाहिजे. आता हे सांगतो, सज्जन ओळखायचा कसा, साधू ओळखायचे कसे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. ऐका ना, याच्याही पुढे सांगतो, सज्जन मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ऐका ना, त्याच्यामुळं सध्या आपली परिस्थिती अशी का आपल्याला सज्जन कळत नाही. त्याच्यासाठी हा उपाय. आता कोण सज्जन, कोण साधू, कोण संत, हे आपापल्या निरीक्षणाच्या अंती आपण ठरवून घ्या.
मी काय सांगत नाही की हा सज्जन आहे ना हा संत आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला प्रमाण दिलं, फॉर्म्युला सांगितलं, उदाहरण तुमचे तुम्ही सोडवा, बरोबर आहे की नाही? सगळं मी सांगायचं, मग तुम्ही काय करायचं, बरोबर आहे की नाही? ऐका, इकडे लक्ष द्या. आता पुण्य कमवायचं, पण लोकांच्या सध्याच्या इच्छा बावळत झाल्या हो महाराज. थोडा शब्द ऐकायला जरा जड जाईल, खरं आहे तू. लोकांची इच्छा पुण्यवंत व्हावे अशा राहिल्याच नाही. लोकांची इच्छा खुर्चीवंत व्हावे, आहे का नाही? आहे का नाही मला सांग, चुकीचं आहे? अहो काहींच्या इच्छा याच्या पुढे धनवंत व्हावे, अर्थात धनवंत व्हावे इच्छा बाळगणं आजच्या दृष्टीने महत्वाचं आहे महाराज. धन जर नसेल तर आपल्याला कोणीच ओळखत नाही हो. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे. ऐका ना, धनवंता लागी सर्व मान्यता, त्याच लोक ऐकतात महाराज, त्यालाच मानपान त्याच्याच दृष्टीने विचार असतो, बरोबर आहे की नाही? अण्णा आले, उठा 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 उठा, गादी टाका. आप्पा आले, उठा उठा उठा, खुर्ची टाका. असं आहे महाराज. आता तर सध्या आप्पाचं काम लय अवघड चालू आहे. सांगत नाही, ज्याला ज्याला कळायला. आपलं असं 4G नेटवर्क आहे महाराज. मी तर आता 5G वापरायला लागलो. हा, जे जे मोबाईल वापरतात त्यांना सगळ्यांना माहिती, बरोबर आहे की? आता सध्या प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे, आपल्याला तिकडं प्रवास करायचा नाही. ऐका ना, धनवंत महाराज, अहो सज्जन आजच्या काळात भेटणं सोपं नाही. कुठून सापडायचं तुम्ही जरी आम्हाला सांगितलं, मृदू सबाह्य नवनीत जे करंजले, अहो कुठून सापडायचे महाराज? हाय त्यांचेच नाव लोकायला घ्यायला टाइम नाही महाराज. हे कोण सांगतंय तुम्हाला? नका नका, हे नका सांगू तुम्हाला, आम्हाला काहीतरी वेगळा उपाय सांगा. ज्ञानोबरायाने विचार केला महाराज, सगळं जर असेल, आता यांना जर कळतच नसेल तर ज्ञानोबराय हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला खूप गोड सांगतात हो, खूप गोड सांगतात. इतकं गोड सांगतात महाराज, इतकं गोड सांगतात की आपल्याला सगळ्यांच्या पाठातलं, मी फक्त एकच शब्द म्हणतो, पूर्वार्ध म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची, बोला बोला बोला, हा पुण्याची गणना. काय म्हटल्यानंतर किती शब्द म्हणायचे? किती शब्द आहे? हरी एवढंच म्हणायचंय ना. मुख्य म्हणा म्हणजे आपल्याला उपदेश आहे. हरी मुख्य म्हणा नाही म्हणायचं, फक्त हरी म्हणायचंय, एवढंच नाही. ज्ञानोबराय म्हणतात, अहो माझं जीवन अनंत जन्म झाले असतील. ज्ञानोबराय म्हटले, माझे अनंत जन्मात मला एवढं पुण्य कमावता आलं नाही, एवढं एका जन्मात कमावलं मी. रामकृष्ण मानी अनंत जन्मोनी पुण्य होय रामकृष्ण माने ज्ञानदेव ध्यानी. ज्ञानोबरायाच्या ध्यानात कोण आहे? रामकृष्ण मनी. निस्त मनामध्ये ज्ञानोबरायाने त्या भगवंताला हृदयामध्ये साठवलं, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. या पद्धतीनं ज्ञानोबरायाने त्याला साठवलं, अनंत जन्माचं पुण्य त्यांना प्राप्त झालं महाराज. त्याच्यामुळे ज्ञानोबराय आपल्याला सांगतात, काय असं करा, काय करा, हरी म्हणा, रामकृष्ण म्हणा. बघा ना, जुने लोक किती दूरदृष्टीचे ते विचार करा ना. जुने लोक कामात व्यवसायात वेळ भेटत, कामात व्यवसायात वेळ भेटतो का? आता कीर्तनाला यायचंय आज रविवारी म्हणून बरं आहे. आणि यात माझ्या मंडळी, महिला मंडळीचे माझ्या मते तरी 40% माहेराला आलेले, कारण की मला जरा चेहरे परिचित दिसतंय इथं. मी काही लय लांबचा नाही ना, माझं बालपणच इकडे गेलंय ना महाराज, बरोबर आहे की नाही? जरी तुम्हाला मी ओळखू येत नसलो तरी तो विषय वेगळा आहे, बरोबर आहे की नाही? ऐका, इकडे लक्ष द्या.
ज्या आपण भगवंताचं नामस्मरण करतो, ज्या पद्धतीने आपण विचार करतो, लोकांचा किती दूरदृष्टीचा विचार होता पहा ना. आपल्याला कामात वेळ भेटत नाही, व्यवसायात वेळ भेटत नाही, धंद्यात वेळ भेटत नाही. ते काय करायचे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम ना, आपल्या मुलाचंच नाव देवाच्या नावावर, बरोबर आहे की नाही. आपल्या नातीचं नाव देवाच्या नावावरून, आपल्या नातवाचं नाव देवाच्या नावावरून. त्याचा परिणाम असा व्हायचा का सहज पुण्य प्राप्त व्हायचं. महाराज तुम्ही जुन्या लोकांकडे जा ना, त्यांना भरघोस उत्पन्न व्हायचं. एखादा म्हटला सप्त्याची पंगती, काही एखादं 2 पोत गहू द्या ना, ते म्हणायचे तुम्हाला लागतील तेवढे घेऊन जा, फक्त मला सांगू नका, लागतील तेवढे घेऊन जा. का? पुण्य करायचं, पण मी केलं असं सुद्धा दाखवायचं नाही. आता वर्गणीला 4 वेळेस विचारायला जावं लागतं. परिस्थिती आहे की नाही. ते काय करायचे महाराज, जुने लोक मुलांचे नाव, आता त्याच्यातही काही असं जुने लोक शहाणे तर होते, पण त्याच्यात काही अर्धे टाकलेले राहतात. कळालं का तुम्हाला? शहाणे, हा असं करंट लागतो. ऐका इकडे लक्ष द्या. काही शहाण्यात अर्धे टाकलेले राहतात महाराज. एखाद्याचं नाव तुकाराम असलं ना, त्याला काय म्हणणार, वा वा वा. एखाद्याचं नामदेव असलं तर, हा म्हणूनच मी माझं नाव सांगत नाही, नाही तर चालू कीर्तनात तुम्ही माझाही उद्धार करशाल, बरोबर आहे का. ऐका, म्हणून जुने लोक, आता लोकांचा स्वभाव, माझा स्वभाव बदलू शकत नाही. स्वभाव बदलू शकतो. एक धावता दृष्टांत सांगतो. दृष्टांत खूप मोठा आहे, पण मी आता असा तुकडे तुकडे करून सांगतो. वेळ संपत आली आपल्याला. मोजून 10 मिनिटं शिल्लक आहे असं म्हणा, 7च मिनिटं. तेवढ्यात आपल्याला खूप काही घ्यायचंय. ऐका ना, स्वभाव काय असतो. एका गावात आहे ना, कशाचंच मंदिर नव्हतं, खंडोबाचं मंदिर होतं. खंडोबाचं मंदिर होतं. त्या खंडोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा ठरला. आता जीर्णोद्धार करायचा ठरला, सर्व गाव एकत्र आलं. सर्व गावानं वर्गणी गोळा केली, मूर्तिकाराला ऑर्डर दिली, सगळ्या गोष्ट जुना ढाचा पाडला, नवीन उभारला, नवीन मंदिराची उभारणी झाली. रविवारी आता प्राणप्रतिष्ठा, आणि शुक्रवारी, शनिवारी मिरवणूक, आणि शुक्रवारी चोरांनी मूर्ती. आता त्या गावाचा विचार असा झाला, आपल्याला उद्या मिरवणूक काढायची, मूर्ती नाही, मिरवणूक काढायची कशाची. एक जण म्हटला, ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा आहे त्या दिवशी मूर्ती आणायची जबाबदारी माझी. कुठूनही आणील, कशी आणील, पण मूर्ती मी उपस्थित करीन. तीच नाही, दुसरी आणील, पण मी उपस्थित करतो. उद्याचं तुमचे तुम्ही पाहून घ्या. काही असतात महाराज चांगले माणसं, अडी अडचणीला चांगलं करतात, बरोबर आहे की नाही. काही याच्यापेक्षा छान, याच्यापेक्षा आणखीन अवघड असतात. ते आडी अडचणीत आणखीन आडपाटा घालतात, बरोबर आहे की नाही. हा, जे जे घालतात त्यांना बरोबर असं कळलं ते, बरोबर आहे की नाही. ऐका इकडे लक्ष द्या. तर मग आता ठरलं व आता उद्या मिरवणूक तर काढावं लागेल. देव बसवायचा महाराज, नवरदेवाचं लग्न करायचं राहतं तरी मिरवणूक काढावी लागते. हा देव आहे, नाही कळलं, बरं जाऊ द्या. ऐका इकडे लक्ष द्या. मिरवणूक काढावं लागेल. मीटिंग बसली, मीटिंग मध्ये गोंधळ उडाला. आता काय करायचं काय करायचं. एक जण म्हटला, तुम्ही जर माझं ऐकणार असाल तर सांगतो. असं मीटिंग मधलं सांगतो मी, इथं नाही, तुम्ही आता ऐकताच आहे ना मला महाराज. ऐका इकडे. त्यांनी विचार केला, म्हणे बोल आता तुला काय बोलायचं. आता पर्यायच राहिला नाही ना आपल्याकडं. ते म्हटले, एक काम करू आपण, खंडोबाला आपण आपल्या सर्वांच्या दरवाजामध्ये, सर्वांच्या घरामध्ये एक प्राणी आहे त्याच्यामध्ये पाहतो. कशात? खंडोबाला आपण कशात पाहतो? कशात? मग असं जोरात बोला ना, चुकीचं वाटतंय की तुम्हाला? नाही ना, कशात पाहतो? एक जण म्हटला, अरे जाऊ द्या ना, मूर्ती येणार आहे ना, तोपर्यंत आपण याची मिरवणूक काढू. एक जण म्हटला, नाही नाही त्याला अवघड असते म्हणे, गेलं मग रथातून पळून. एक जण म्हणे, अरे माझं बांधलेलं आहे, कुत्रे आले, चोर आले तरी झोपाच काढित म्हणे, त्याला घेऊ आपण. ऐका ना, बरं. आणि सर्व मिटिंगच्या अंती असं ठरलं की आता त्या कुत्र्याची मिरवणूक काढायची. दुसऱ्या दिवशी त्याला स्वच्छ करण्यात आलं, पकडण्यात आलं, सगळ्या गोष्टी. त्याला गंध, अक्षदा, त्याला हार, त्याच्यावरती झूल, रथ तयार करण्यात आला आणि त्या रथात त्याला बसवलं महाराज.
त्या दिवशी त्याचा एवढा थाट पाहिला, लोकांना असं वाटायचं पुढच्या जन्मात आपल्याला ऐका याच कुत्र्याच्या मालकाचा जन्म दिला पाहिजे असं. हो तुमचे विचार तर लयच अवघड झाली महाराज, मला वाटलं नव्हतं. ऐका इकडे लक्ष द्या. त्या पद्धतीने त्यांचा विचार ठरला. त्या कुत्र्याला त्याच्यात बसवण्यात आलं. मिरवणूक शिवापासून निघाली. शिवापासून हळूहळू गावाला चक्कर झाला. मुख्य चौकामध्ये मिरवणूक आली. जशी मुख्य चौकात मिरवणूक आली, मिरवणूक आल्यानंतर त्याला काही त्याचे साथीदार दिसले महाराज. त्याचे भाऊबंद दिसले. काय झालं असेल? अहो महाराज, भाऊबंद पुढं येते यांच्या माग आणि अख्खं गाव याच्या माग. काही म्हणायचे अरे खंडोबा पळाला. असं आहे का? विनोदाच्या दृष्टीने म्हणू नका. स्वभाव आहे लोकांचा स्वभाव कसा आहे याच्या पद्धतीने स्वभाव आहे त्याचा. कसा? भाऊबंद दिसले का भाऊ करणं, त्यांच्या मागं पळणं, त्यांच्यावर आक्रोश दाखवणं स्वभाव आहे त्या कुत्र्याचा. तसंही आपलंही. मग तुम्हाला असं वाटतं की मी कुत्र्याचं सांगतोय? नाही ना. हेच सांगायचं होतं मला. ऐका, माणसाचा स्वभाव आहे महाराज. एवढं असून सुद्धा जर आपण पुण्य प्राप्त केलं, ते पुण्य प्राप्त करायचे. आता याच्या मागे मी कारण सांगतो का करायचं, कशा पद्धतीने करायचं, पण वेळ नाही आपल्याकडं. म्हणून धावतं घेतो. आपण पुण्य प्राप्त केले नाही केले तर त्या भगवान परमात्म्याकडून जर आपल्याला काही मागायचं असेल तर आपल्याकडे संचित पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण पाहिजे ते संचित आता, 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 पाहिजे ते संचित. येथे सत्ता करावया, येथे सत्ता करावया, पाहिजे ते संचित आता, पाहिजे ते संचित आता, पाहिजे ते संचित आता, पाहिजे ते संचित आता. येथे सत्ता करावया, येथे सत्ता करावया, पाहिजे ते संचित आता, पाहिजे ते संचित आता, पाहिजे ते संचित आता, पाहिजे ते संचित आता. ऐका ना, आपल्याकडं संचित पाहिजे. आता शेवट घेतो मी डायरेक्ट, कारण की आपला वेळ संपला. 2च मिनिटात सांगतो. शेवटचं चरण सांगतो. तुका म्हणे देवी देव. या देवी आणि देवाच्या ठिकाणी आपल्याकडं वारकरी संप्रदाय भेद मानत नाही. मी आधी सांगून गेलो. देवी आणि देव एक कसा ते समजून सांगतो 2च मिनिटात. आपण देवीला 3-4 नावं असे पुकारतो. अनादी, अंबिका, भगवती. का ते सांगतो आता. धावतं. अनादी या शब्दाची जर व्याकरणदृष्ट्या जर फोड केली तर व्याकरणदृष्ट्या जर पाहिलं तर या शब्दाची फोडच होऊ शकत नाही. या शब्दाची फोड होऊ शकत नाही. या शब्दाला दुसरा समानार्थी शब्द नाही. या शब्दाला दुसरा विरुद्धार्थी शब्द नाही. या शब्दाला विश्वकोशात शब्दकोशात दुसरा शब्द नाही. त्या पद्धतीने त्या भगवतीचं जीवन आहे. म्हणून तिला आपण अनादी म्हणतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी. ऐका, वेळ 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 थोडंसं आपल्याला बंधन लागलं. आता अनादी अंबिका. आता या अंबिका शब्दाची आपण जर फोड केली तर अंब म्हणजे स्त्री शक्ती. आपल्या जवळ त्र्यंबक आहे बघा. आपण काय म्हणतो तिथं ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे. पण तसं नाही. त्यांचा तर आहेच, पण त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनीचाही म्हणजे पार्वती माता असेल, लक्ष्मी माता असेल, यांचाही वास त्या ठिकाणी आहे. अंब म्हणजे स्त्री शक्ती म्हणून अंबिका. आणि शेवट सांगतो भगवती. आपण भगवंताला काय म्हणतो? भगवंत. ज्ञानोबा रायाने खूप गोड सांगितलं, म्हणून तो भगवंतू.
ज्ञानोबर आहे ना, त्या भगवंताला त्या देवाला 6 पद्धतीचे भग आहे. कोणते कोणते आपण आपल्याला कधी वेळ मिळाला तर सांगू, नाही जमलं तर पुढच्या वर्षी सांगू, इच्छा असेल तर. ऐका, इकडे लक्ष द्या. तुमच्या जरी नाही लक्षात राहिलं तरी माझ्या लक्षात राहतं मी काय सांगितलेलं आहे, कारण आपण काही पाठ करून बोलणार यातले. हां, हे महत्वाचं आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. 6 पद्धतीचे भग आहे. म्हणून तो भगवंतू ज्ञानोबर आहे म्हणतात. आणि भगवंताची ती अर्धांगिनी म्हणजे जेवढे गुण भगवंतात आहे तेच गुण तिच्यात आहे. आणि नवे नवे तर ती भगवंताची चित स्वरूपा शक्ती राधा आणि कृष्ण. कृष्णाच्या आणि राधेच्या बाबतीत जर विचार केला, राधा ही कोणी स्त्री नसून भगवंताची चित्त शक्ती आहे. म्हणून तिला आपण त्या राधाला कृष्णाची चित्त शक्ती मानतो. तशीच भगवती ही भगवंताची शक्ती आहे, म्हणून ती भगवती. आलं लक्षात? आता थोडं पुढं जाऊन सांगतो. हा भेद जर आपल्याला कळाला नसेल तर काकड्याच्या माध्यमातून आपण वारकरी संप्रदायात विचार करतो. ज्या वेळेस काकडा चालू असतो त्यावेळेस आपण काय म्हणतो बघा, येग येग. ज्या वेळेस येग येग विठाबाई त्यावेळेस ती देवी, त्यावेळेस ती स्त्री. आणि कीर्तन करतो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर, त्यावेळेस तो पुरुष. म्हणून त्या ठिकाणी भेद नाही. म्हणून देवी देव फळे भाव आपुला. एक शेवट सांगतो, आपला भाव कशा पद्धतीचा आहे. रविवाराला भाव बदलला, सोमवाराला भाव बदलला, मंगळवाराला भाव बदलला. महाराज विनोदाच्या दृष्टीने धावतो सांगतो, आपला भाव अवघड आहे. मंदिरात गेल्यानंतर एखाद्याच्या अंगात आलं तर संचार. आलं लक्षात? संचार काय? एक छोट्या वाक्यात सांगतो. विशिष्ट वाद्यांचा ध्वनी कर्णपटलांतून अंतकरणात प्रवेशित होतो. अंतकरणात प्रवेशित झाला की त्याच्या माध्यमातून सुखाच्या आनंदाच्या लहरी तयार होतात आणि अंग कंपायमान व्हायला सुरुवात होती. याला म्हणायचं संचार. विठोबा रखुमाई हरी 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 विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय तारी तारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोली रे गोदी देवा गोडी नाही विचारिला अधिकार तुका मने